ऍक्च्युली माझं जे कन्स्ट्रक्शनचं संभाजीनगरमध्ये ऑफिस होतं त्या निमित्ताने मी मुंबईमध्ये 2016ला कन्स्ट्रक्शन एक्सपो जो पूर्ण भारतामध्ये कॉन्स्ट्रो जो असतो तो का? कॉन्स्ट्रो एक्सपोला गेलो होतो मी 2016 साली. त्या एक्सपो मध्ये मी काही स्टॉल पाहिले होते की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असतील किंवा काही स्कूल बिल्डिंग्स वगैरे त्या संदर्भात होते आणि प्लस त्याच्यामध्ये काही असे स्कूल्सचे पण काही स्टॉल्स होते. सहज मी जेव्हा त्यांना व्हिजिट केली तर त्यांचे काही ब्राउचर्स मला हातात पडले आणि जेव्हा हातात पडले आणि सहज जेव्हा त्यांना इन्क्वायरी केली की फीस वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्या फीस ऐकून मी एवढा शॉक झालो मुंबईमध्ये की 1,48,000 रुपये फीस बापरे पहिलीच्या मुलाची. म्हणजे मी विचार केला आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण एक तेवढ्या अमाऊंट मध्ये जर झालेलं आहे तर हे फक्त एका वर्षासाठी एवढी फीस घेत आहेत. मी ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपो पाहायला गेलो होतो पण जेव्हा ही फीस पाहिली मी तर मला वापस मुंबईपासून संभाजीनगरला येऊपर्यंत माझ्या कंटिन्युअसली डोक्यात विचार येत होता की एवढी फीस घेऊन नेमकं शिक्षण काय देतात, काय शिकवतात, एवढी फीस घेतात, काय शिक्षण देत असतील. पर ते विद्यार्थी किंवा आपले विद्यार्थी शेवटी कुठंतरी 12वी नंतर एकाच ट्रॅक वरती येतात. एक्झॅक्टली तुम्ही MPSC थ्रू जा किंवा CET ची एक्झाम देऊन जा, कुठंतरी एकाच ट्रॅकवर येतात. आपला जिल्हा परिषदचा विद्यार्थी असो किंवा इंग्लिश मिडियमचा असो किंवा स्टेट बोर्डचा कुठलाही विद्यार्थी असो, ते विद्यार्थी आणि हे 1.5 लाख फीस भरणारे विद्यार्थी कुठंतरी एकाच ट्रॅकवर येतात. शेवटी कुठंतरी हे पण डॉक्टर इंजिनियर होतात. वेगळं काय देतात ते. तर त्या पॉइंटला तुम्हाला असं वाटलं की वी शुड स्टेप इन टू द स्कूल नाव, असं वाटलं? तेव्हाच वाटलं की स्कूल सेक्टर म्हणजे नेमकं काय आहे, आपण काय करू शकतो किंवा आपली भौगोलिक परिस्थिती काय आहे. आपण बीड मधून आलेलो आहोत, आपला तर पूर्ण दुष्काळग्रस्त भाग आहे. आता मेट्रो सिटी मध्ये वेगळं वातावरण आहे, नोकरदार वर्ग आहे, हे लोक पे करू शकतात फीस, त्यांना 1.5 लाख म्हणजे काहीच वाटत नाहीये. पण वार्षिक उत्पन्न जर पाहिलं एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं ते 1.5 लाखापर्यंत सुद्धा नाहीये. तर हे कसं पे करणार किंवा यांचे मुलं हे कसे टिकतील, याच्यावरती माझं किमान 1 ते 1.5 वर्ष गेलं रिसर्च करण्यामध्ये. हे कॅल्क्युलेशन्स किंवा यांचा रिसर्च किंवा हे कसं करत असतील, काय देत असतील, हे भरपूर काय मी व्हिडिओज पाहिले किंवा व्हिजिट केल्या. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी मला अभ्यास करायला मिळाल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये.